मुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी खूप मोठी खुशखबर दिली आहे। लाडकी बहीण योजनेबाबतच्या 8व्या हप्त्यासाठी 3,500 कोटीचा चेक वरती सही करण्यात आली आहे आणि त्यामुळे लाडकी बहिणींना आता येत्या 2 दिवसात 8व्या हप्त्याचे पैसे हे 100% मिळणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी दिली आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना येत्या 2 दिवसात 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याचे मेसेज 100% येणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, लाडकी बहिणींना मिळणारे दरमहा 1500 रुपये आता लवकर 2100 रुपये देखील होणार आहेत। याबाबत स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डबल खुशखबर आहे। पहिली म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता येत्या 2 दिवसात मिळणार आहे आणि दुसरी खुशखबर म्हणजे जे काही तुम्हाला 1500 रुपये दरमहा अनुदान आहे या योजनेअंतर्गत दिले जात आहे ते आता तुम्हाला लवकरच 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहेत। म्हणजे आता लाडक्या बहिणींना तो हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळणार आहे हे निश्चित झालेले आहे, कारण आता स्वतः उपमुख्यमंत्री यांनी याबाबत माहिती दिली आहे। आता जो हप्ता दिला जाणार आहे त्याचा चेक वर देखील या ठिकाणी सही करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता उशीर होणार नाही। पुढील 2 दिवसात महिलांच्या खात्यात 8व्या हप्त्याचे पैसे हे 100% येणार आहे। परंतु आता आर्थिक स्थिती पाहण्यासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित व्हावे यासाठी आणि अपात्र महिलांचा लाभ बंद व्हावा यासाठी लाडकी बहीण योजने नवीन नियम नव्या अट लावण्यात आलेले आहे। या योजनेतून अपात्र महिलांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून खूप मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। या योजनेत नवीन नियम नवीन अटी लावण्यात आलेले आहेत। नवीन नियम व यादीमुळे राज्यातील जवळपास 9 लाख महिलांना लाभ मिळणार आहे। होय मित्रांनो, हे 100% खरे आहे। या नवीन नियम व अटीमुळे कोणकोणत्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या महिला या योजनेमध्ये राहणार आहेत हे आपण लगेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 2 दिवसात येणार आहे। कशा प्रकारे या ठिकाणी चेक व सही देखील झालेली आहे, त्यामुळे 8वा हप्ता 100% आता महिलांना मिळणार आहे हे निश्चित झाले आहे। पण त्यातच आता या योजनेत लाभार्थी महिलांची संख्या आणखी 9 लाखांनी कमी होणार आहे। होय मित्रांनो, ही महिलांना टेन्शन देणारी बातमी आहे, कारण की आता सरकारने नवीन नियम लागू केले आहे। त्यामुळे बऱ्याच महिला या योजनेतून कमी होण्याच्या मार्गावर आहेत। याआधी 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते आणि आता पुन्हा 9 लाख महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे, कारण की आता या योजनेमध्ये नवीन नवीन अटी लावण्यात आले आहेत आणि या नियम अटीमुळे बऱ्याचशा आता महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। म्हणजे त्यांना लाभ व कामच बंद होणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तुझ्यावरती मोठा परिणाम होत असून योजनेतून अपात्र महिलांना या वगळण्यासाठी सरकारने नवीन नियम व अटी लागू केल्या आहेत। अपात्र महिला या योजनेतून बाहेर केले जाणार आहे। तर काय नवीन नियम लाडकी बहीण योजनेत लावलेले आहे आणि काय अटी या योजनेमध्ये लावल्या आहेत, तसेच कोणत्या महिला या योजनेत वगळल्या जाणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेमध्ये राहणार आहे याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया। मित्रांनो, या ठिकाणी नवीन नियम व नवीन अटी काय आहेत ते बघूया। महिन्याला 20,000 उत्पन्न असलेल्या महिलांना आता या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। होय मित्रांनो, जर तुमचे उत्पन्न हे महिन्याला 20,000 रुपये असेल, म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, अशा महिलांना आता योजनेतून वगळण्याचे काम हे सुरू झालेले आहे आणि त्यात इन्कम टॅक्सचा रेकॉर्ड म्हणजे त्यांना इन्कमचा जो काही रेकॉर्ड तो इथे आयकर विभागाकडून मागण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सरकारला योग्य तो डेटा मिळणार आहे। ज्या महिला या खरोखर या योजनेसाठी पात्र नसतील त्यांचे नाव यात येणार आहे। ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्याच्यासाठी मात्र डोकेदुखी आहे, ते म्हणजे दरवर्षी तुम्हाला जून ते जुलै महिन्यात केवायसी करणे बंधनकारक झाले आहे। या योजनेचे जे काही अपात्र महिला आहेत त्यांना ती वगळण्यात येणार आहे, परंतु ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांची देखील या ठिकाणी डोकेदुखी वाढणार आहे, कारण की त्यांना देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थ्यांना या ठिकाणी केवायसी करावी लागणार आहे। आता दरवर्षी जे काही पात्र महिला लाभार्थी असतील त्यांना देखील जून ते जुलै मध्ये केवायसी करावे लागणार आहे। केवायसी केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिला केवायसी करणार नाही त्या महिलांना लाभ या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे। सरकारचा जो नियम आहे मित्रांनो तो म्हणजे इन्कम टॅक्स रेकॉर्ड हा पहिला पाहिला जाणार आहे, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात किंवा नाही त्याचा रेकॉर्ड देखील या ठिकाणी तपासल्या जाणार आहे। त्याविषयीची माहिती सुद्धा या ठिकाणी संबंधित विभागाकडून मागवली जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो, आता ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असतील त्यांचा लाभ हा बंद होणार आहे। तुमच्या नावावरती किंवा तुमच्या कुटुंबाच्या नावावरती 4 चाकी वाहन असेल तर तुमचा लाभ हा बंद होईल। अशा प्रकारे मित्रांनो, मराठवाड्यातील 55,000 पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी वगळण्यात आले आहे आणि त्यांच्या 1500 रुपयाचा लाभ हा कायमचा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या नवीन नियमानुसार योजनेची कार्यवाही ही होणार आहे। ज्या महिला
पात्र असतील त्यांनी दरवर्षी जून ते जुलै मध्ये तुमची केवायसी करावी लागणार आहे। त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना खुशखबर पण आहे आणि एक टेन्शन वाढवणारी गोष्ट पण आहे। खुशखबर अशी की लाडक्या बहिणींना आता हप्त्याचे पैसे हे 1 ते 2 दिवसात मिळणार आहे। आता हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी सरकारकडून 3500 कोटीचे चेक व सही देखील झालेली आहे। त्यामुळे आता हप्त्याचे पैसे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे महिलांना लवकर मिळणार आहे। या ठिकाणी टेन्शन वाढवणारी गोष्ट म्हणजे 5,000 महिलांना आता वगळण्यात येणार आहे। ज्या महिला अपात्र होणार आहे त्या महिलांना नवीन नियम व अटीनुसार वगळले जाणार आहे आणि त्यांची पडताळणी देखील जिल्हा पद्धतीवरती तसेच गाव पद्धतीवरती देखील अंगणवाडी सेवेमार्फत सुरू करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या चाचणीनुसार या एवढ्या पण महिला या योजनेतून कायमचे वगळले जाणार आहे आणि त्याचे कायमचे लाभ बंद होणार आहे। अपात्र असून सुद्धा जो लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे तो लाभ तुमच्याकडून शासन वापस घेणार नाही। तो लाभ तुम्हाला राहू देणार आहे, परंतु पुढचा लाभ तुमचा बंद होणार आहे। तर असे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि बऱ्याचशा महिला या योजनेतून वगळल्या देखील जाणार आहे। तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।